बातमी बघूयात मुंबईतनं। रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागणार। काल देवगिरीवरच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय। त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा रुपाली चाकणकर देणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। चाकणकरांनी सांगितलं होतं आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देते, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही, मात्र आता तो देखील त्यांना द्यावा लागणार असं दिसतंय। काय माहिती अक्षय? नक्कीच श्वेता, खरं तर कॅप्टन अशोक खरात यांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण जे आहे ते रुपाली चाकणकर यांना अगदीच भोवलेलं असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर कॅप्टन अशोक खरात यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं आणि या कॅप्टन अशोक खरात बरोबर रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती। स्वतः रुपाली चाकणकर या एका संविधानिक पदावरती होत्या, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरती होत्या आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या। त्यामुळे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होत होती की त्यांनी या सगळ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो 2 दिवसांपूर्वीच दिला होता। परंतु काल देवगिरी या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती देवगिरी निवासस्थानी पार पडली आणि या सगळ्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा जो आहे तो देण्यात यावा। या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो या सगळ्या बैठकीमध्ये घेण्यात आला। त्यामुळे आता रुपाली चाकणकर या आता महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पदावरतून जे आहेत ते पाय उतार होताना पाहायला मिळतील। आपला राजीनामा जो आहे तो पक्षाला सुपूर्द करतील। अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।